महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ आणि निरीक्षक कर्तव्य आणि कामे नियम 1970 मधील नियम 17 प्रमाणे 17 प्रमाणे असं सांगितले जाते अधिनियमात की ज्या ज्या लोकांनी जर शासकीय जमिनीवर कोणत्याही प्रयोजनासाठी अतिक्रमण केलं असेल तर त्याचा पटवारी यांच्यामार्फत अहवाल सादर करावा लागते, त्या जमिनीचा पंचनामा करावा लागते। त्या जमिनी जर शेतीसाठी असतील तर शेतात काय काय पेरलं त्याच्या नोंदी इथं जन्मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करायला पाहिजेत। अशा पद्धतीचं महसूल अधिनियम सांगते। त्या महसूल अधिनियमाचा आधार घेऊन इथं प्रशासकीय यंत्रणेला कार्यवाही करायला पाहिजे होती, परंतु वीरेंद्र जाधव हे फार अभ्यासू आहेत। त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्हाला संदर्भ दिला आणि आमच्या दलित आदिवासी लोकांचे अर्ज खारिज केलेले आहेत। खारिज केले ते केले, परंतु जी कारवाई बोलवायला पाहिजेत। आज उपजिल्हाधिकारी म्हणून महसूल विभागामध्ये स्पेशल कक्ष आहे। जिल्हाधिकारी म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या शासनामध्ये महसूल विभाग हा पूर्ण प्रशासकीय म्हणजे पूर्ण शासनाचा कणा आहे आणि महसूल विभागाकडूनच जर आमच्या गावाकुसाबाहेर राहणाऱ्या फाशेपारधी समाजावर, गावाकुसाबाहेर राहणाऱ्या आमच्या आदिवासी समाजावर अशा पद्धतीचा जर प्रशासकीय यंत्रणेकडून जर अन्याय होत असेल तर या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत। म्हणून बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने आज आम्ही इथे राग मोर्चा काढलेला आहे। जोपर्यंत आम्ही सादर केलेल्या स्वयं घोषणापत्राच्या सत्यप्रती मिळणार नाही तोपर्यंत आमचा राग इथं शांत होणार नाही।